Hello everyone. We start our new topic that is anti-protozoal agent. आता अँटी-प्रोटोझोअल एजंट म्हणजे काय? असे एजंट जे प्रोटोझोअल इन्फेक्शन काय करतं त्याच्या अगेन्स्ट वर्क करतं, इनिबिट करतं. कोणतं इन्फेक्शन? प्रोटोझोअल इन्फेक्शन. मग त्याआधी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की प्रोटोझोअल इन्फेक्शन कशामुळे होते आणि प्रोटोझोअल इन्फेक्शनमुळे कोणते कोणते डिसीज होऊ शकतात. ओके. आता प्रोटोझोअल इन्फेक्शन हे पर्टिक्युलरली ज्या ठिकाणी ट्रॉपिकल कंट्रीमध्ये होतात, ज्या ठिकाणी भरपूर लोकं राहतात अशा ठिकाणी आणि ज्या ठिकाणी अस्वच्छता असेल म्हणजेच त्याला आपण म्हणतो पुअर सॅनिटेशन असेल तर त्या ठिकाणी पर्टिक्युलरली काय होतं? प्रोटोझोअल इन्फेक्शन होतं. मग प्रोटोझोअल इन्फेक्शन कोणते कोणते असतात? एकतर अमैबिक इन्फेक्शन ज्यामध्ये डायरिया, डिसेंट्री हे डिसीज कॉमन असतील आणि दुसरे कसे पुअर सॅनिटेशन असल्यामुळे त्या ठिकाणी डासांची डेव्हलपमेंट जास्त होते म्हणून त्या पर्सनला मलेरिया होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि मलेरिया आणि अमिबियासिस हे दोन्हीसुद्धा कोणते आहेत? प्रोटोझोअल इन्फेक्शन. मग आता अँटी प्रोटोझोअल एजंट म्हणजे काय? असे एजंट जे की अमिबियासिसवर पण ट्रीट होतील आणि मलेरियावर. मग पर्टिक्युलरली अमिबियासिसवर जर ट्रीट होत असेल तर त्याला आपण म्हणतो अँटी अमैबिक एजंट आणि जे मलेरियावर ट्रीट होत असतील त्याला आपण म्हणतो अँटी मलेरियल एजंट. तर ह्या ठिकाणी आपण बघू अँटी अमेबिक ड्रग्स काय असतात. अमिबियासिस इज अ पॅरासायटिक प्रोटोझोअल इन्फेक्शन कॉज्ड बाय द एंटामिबा हिस्टोलायटिका विथ और विदाउट क्लिनिकल मॅनिफेस्टेशन. मग त्याचे कधी तुम्हाला सिम्टम्स दिसतील किंवा सिम्टम्स दिसणार नाहीत. ओके, त्याला आपण म्हणतो आणि कोणामुळे होतो? प्रोटोझोअल इन्फेक्शन आहे एंटामिबा हिस्टोलायटिकामुळे होतं विथ और विदाउट क्लिनिकल मॅनिफेस्टेशन कॉल्ड ॲज ॲमिबियासिस and the disease is due to the poor hygienic condition and it is transmitted by the fecal oral route. ओके, कशामुळे होतो हा? पुअर हायजिनिक म्हणजेच अस्वच्छता पाळल्यामुळे हा पर्टिक्युलर डिसीज होतो आणि कशा थ्रू ट्रान्समिट होतो? फिकल आणि ओरल रूट थ्रू. इट इज रिझल्ट फ्रॉम द इंजेक्शन ऑफ सिस्ट अमिबिया आर प्रेझेंट इन द ल्युमेन ऑर अ वॉल ऑफ द गट ऑफ द ह्युमन बीइंग. काय म्हणते? जे अमिबियाचं सिस्ट आहे ते कुठं प्रेझेंट असते? इंटेस्टाईन किंवा गटच्या वॉलवर. ओके. मग मी तुम्हाला आधीच सांगितलं की अमिबियासिस हे इन्फेक्शन एकतर सिम्टमिक असतात किंवा असिम्टमिक. त्याचे सिम्टम्स कधी दिसतात, कधी सिम्टम्स दिसत नाहीत. तर आता अँटी अमिबिकचं क्लासिफिकेशन बघू. त्याचे मेन 7 क्लास आहेत. पहिला आहे अल्कलॉइड्स, एक्झाम्पल आहे इमिटिन. दुसरं आहे ॲमेरॉइड्स, एक्झाम्पल आहे क्वॅसिन. तिसरं आहे अँटीबायोटिक, एक्झाम्पल आहे पॅरामोमायसिन. चौथं आहे क्विनोलिन डेरिव्हेटिव्ह, त्यामध्ये 2 सबटाईप्स आहेत. पहिलं हॅलोजिनेटेड हायड्रॉक्झी क्विनोलिन, एक्झाम्पल आहे डाय आयोडो हायड्रॉक्झी क्विनोलिन, त्याला सिम्पली आपण म्हणू आयडोक्विनॉल अँड क्लिओक्विनॉल. आणि बी आहे अमायनो क्विनोलिन, त्याचं एक्झाम्पल आहे क्लोरोक्विन. नंतर आहे चौथं हेटेरोसायक्लिक कंपाऊंड, त्यामध्ये परत 2 सबटाईप्स आहेत. फ्युरॅन डेरिव्हेटिव्ह, एक्झाम्पल आहे डिलोक्झॅनाइड अँड सेकंड आहे इमिडाझोल डेरिव्हेटिव्ह, एक्झाम्पल आहे त्याचं मेट्रोनिडाझोल. आणि लास्ट बट 6वा क्लास ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड, त्याचा आहे एक्झाम्पल ॲसिटारसॉल. काय आहे? ॲसिटारसॉल. आणि नंतर आहे लास्ट मिसलेनियस, त्याचं एक्झाम्पल आहे डिलोक्झॅनाइड. ओके, हे सगळे काय आहेत त्याचे क्लासिफिकेशन? अल्कलॉइड्स, ॲमेरॉइड्स, अँटीबायोटिक, क्विनोलिन, हेटेरोसायक्लिक, ऑर्गॅनोमेटॅलिक आणि मिसलेनियस आणि त्याचे एक्झाम्पल. ऑन द बेसिस ऑफ देअर साईट ऑफ ॲक्शन दे आर ग्रुप्ड ॲज अ फॉलो. ल्युमिनल ॲमिबियासिस, त्याचं एक्झाम्पल आहे डिलोक्झॅनाइड फ्ल्युरेट. ओके, आणि हॅलोजिनेटेड हायड्रॉक्झी क्विनोलिन किंवा पॅरामोमायसिन, ते पर्टिक्युलरली कशावर ॲक्ट होते? बॉवेल ल्युमेनवर. सेकंड आहे टिश्यू ऑर सिस्टमिक अमिबियासिस, ते पर्टिक्युलरली कुठं ॲक्ट होतं? इंटेस्टायनल वॉल अँड टिश्यूवर, त्याचं एक्झाम्पल आहे इमिटिन अँड इट्स डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट मिक्स्ड अमिबियासिस, ते पर्टिक्युलरली इंटेस्टायनल सगळ्यावरच ॲक्ट होतो. ओके, इन्फेक्शन सच ॲज इंटेस्टायनल ल्युमेन, इंटेस्टायनल वॉल अँड अदर टिश्यू, त्याचं एक्झाम्पल आहे मेट्रोनिडाझोल. ओके, आता आपण बघू त्याचं पहिला क्लास इमिटिन.
Imit is in an alkaloid obtained from the Ipecacuanha. It can also be obtained by the methylation of cephalin and other alkaloids present in the Ipecacuanha. It can also be prepared synthetically. It contains tetrahydroquinoline heterocyclic. एक्झाममध्ये असा क्वेश्चन विचारू शकतात की टेट्राहायड्रोक्विनोलिन हेटेरोसायक्लिक कंपाऊंड कोणत्या ड्रगमध्ये प्रेझेंट असतो. ओके, तर तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे कशामध्ये प्रेझेंट असतो. इमिटीन. ओके, मग फिजिकली प्रॉपर्टी बघा इमिटीनची. इट इज अ व्हाईट ऑर स्लाइटली येल्लो क्रिस्टलाइन पावडर, odorless, taste bitter, soluble in water and in alcohol. Chemical property: when it gives bright green color when a mixture of molybdenum trioxide and sulfuric acid is sprinkled on it. काय म्हणते, जेव्हा त्या इमिटीनवर मॉलिब्डेनम ट्रायऑक्साईड आणि सल्फ्युरिक ॲसिड आपण स्प्रिंकल करू, असं शिंपडू, तेव्हा त्याचा कलर जो येल्लो किंवा व्हाईट कलर असतो तो कशामध्ये कन्वर्ट होईल, ग्रीन कलरमध्ये. नंतर सेकंड, इट कंटेन 2 बेसिक नायट्रोजन ॲटम, हेन्स इट फॉर्म्स सॉल्ट क्वाईट रॅडियली विथ 2 मॉलिक्युल्स ऑफ HCl गिविंग इमिटीन हायड्रोक्लोराईड. काय म्हणते, त्याच्यामध्ये 2 बेसिक नायट्रोजन ॲटम प्रेझेंट असतात, त्यामुळे तो काय करतो, हायड्रोक्लोराईड ॲसिडसोबत रिॲक्ट होऊन इमिटीन हायड्रोक्लोराईड सॉल्ट तयार करतो. ओके, त्याची युजेस बघा. It is a tissue amebicide and hence it is used in the treatment of amoebic dysentery, amoebic hepatitis. अमिबियामुळे होणारी डिसेंट्रीमुळे ट्रीट होतं, अमिबियामुळे होणारं हिपॅटिटिसवर ट्रीट होतं. अँड अमेबिक इन्फेक्शन ऑफ लंग्स, ब्रेन अँड अदर टिश्यू. फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन इमिटीन इंजेक्शन अँड ब्रँड नेम आहे त्याचं स्टेम्बिन अँड हिमोमेटिना. कोणतं आहे, हिमोमेटिना किंवा स्टेम्बिन. ओके, हे झालं इमिटीनचे ब्रँड नेम. ठीक आहे, आता आपण त्याच्या रिलेटेड दुसरा ड्रग बघू, तो आहे मेट्रोनिडॅझोल. ओके, आपल्याला माहिती मेट्रोनिडॅझोल हा इमिडॅझोल डेरिव्हेटिव्ह आहे. त्याच्या 5व्या पोझिशनला नायट्रो ग्रुप अटॅच होतो. तुम्हाला माहिती इमिडॅझोलचं स्ट्रक्चर कसं असते, बघा बरं कसं राहते. 5 मेंबर रिंग, बरोबर आहे, काय आहे, 5 मेंबर रिंग. ओके, एक नायट्रोजन कसा राहतो, अनसॅच्युरेटेड, आणि दुसरा कसा राहतो, सॅच्युरेटेड. ओके, ही झाली 5 मेंबर रिंग. त्याच्या 5व्या नंबरिंग द्या, 1 2 3 4 5. 5व्या पोझिशनला कोणता ग्रुप राहतो, NO2 ग्रुप. दुसऱ्या कार्बन ॲटमला मिथिल ग्रुप आणि पहिल्या नायट्रोजनला काय राहतं, इथॅनॉल, CH2CH2OH. ओके, हे झालं स्ट्रक्चर कशाचं, मेट्रोनिडॅझोल. कशाचं, मेट्रोनिडॅझोल. आता बघू त्याचे केमिकल प्रॉपर्टी किंवा त्याचं केमिकल नेम. आता मला सांगा बरं, पॅरेंट कोण झाला, इमिडॅझोल. ओके, मग इमिडॅझोलला काय काय अटॅच आहे मला सांगा बरं. इमिडॅझोलच्या पहिल्या कार्बन ॲटमला 2 हायड्रॉक्झी, बघ ह्याला परत 1 2 1 डॅश 2 डॅश 2 डॅश हायड्रॉक्झी इथिल ग्रुप अटॅच आहे. दुसऱ्या कार्बन ॲटमला मिथिल आहे आणि 5व्याला नायट्रो. ह्याला अल्फाबेटिकली अरेंज केलं तर बघा काय, 1 इन ब्रॅकेट 2 डॅश हायड्रॉक्झी इथिल कॉमा 2 मिथिल, अल्फाबेटिकली 2 मिथिल, नंतर 5 नायट्रो आणि पॅरेंट कोण आहे, इमिडॅझोल. काय आहे, इमिडॅझोल. हे झालं मेट्रोनिडॅझोलचं केमिकल नेम आणि स्ट्रक्चर. राहीन सगळ्यांच्या लक्षात. आता बघू आपण त्याची फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी. ठीक आहे, बघा त्याच्या प्रॉपर्टीज. कलर व्हाईट और क्रीमी व्हाईट क्रिस्टलाइन पाउडर, ओडर स्लाइट, टेस्ट बिटर अँड सलाइन टेस्ट, सोलुबिलिटी स्लाइटली सोलुबल इन वॉटर अँड सोलुबल इन अल्कोहोल. कसं आहे, वॉटरमध्ये आणि अल्कोहोलमध्ये कसं आहे, स्लाइटली सोलुबल. केमिकल प्रॉपर्टी, when its solution in sulfuric acid is treated with picric acid, it get precipitated as its picrate
विच मेल्ट्स ॲज 150 डिग्री सेल्सिअस. काय म्हणते, जर याच्या सोल्युशनला म्हणजे मेट्रोनिडाझोलला आपण सल्फ्युरिक ॲसिडसोबत आणि पिक्रिक ॲसिडसोबत ट्रीट केलं तर त्या ठिकाणी काय तयार होते, पिक्रेट तयार होते आणि ज्याचा मेल्टिंग पॉईंट किती असतो 150 डिग्री सेल्सिअस. आणि ह्या ठिकाणी बघा नायट्रो ग्रुप आहे. आता ह्या ठिकाणी डायझोटायझेशन कशी होते बघा, जेव्हा ह्या नायट्रो ग्रुपचं काय होते रिडक्शन NO2 रिडक्शन म्हणजे तुम्हाला माहिती ॲडिशन ऑफ H2 हायड्रोजनची ॲडिशन होते. हा O2 निघून त्या ठिकाणी काय होते H2 इन प्रेझेन्स ऑफ ZnHCl काय तयार होते मग अमाइन. आणि मग हा प्रायमरी अमाइन कशासोबत ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन कशासोबत रिॲक्ट होणार NaNO2 अँड HCl टू गिव्ह अंडरगोज डायझोटायझेशन रिॲक्शन विथ द बीटा नॅप्थॉल गिव्स द प्रोडक्ट ऑरेंज रेड कलर. त्याचे युजेस बघा, इट इज अन अँटी प्रोटोझोअल ड्रग. कोणता आहे अँटी प्रोटोझोअल ड्रग, इफेक्टिव्ह अगेन्स्ट द सेव्हरल प्रोटोझोआ. नेक्स्ट, it is used in the treatment of amoebic dysentery, giardiasis, genitourinary tract infection. दूसरं, it is also useful in the treatment of septicemia, that is brain abscesses, necrotizing pneumonia and post operative wound infection due to the bacterial action. आणि आपल्याला माहिती सेप्टिकेमिया म्हणजे काय, ज्यामध्ये बॅक्टेरिया काय करतं ब्लडमध्ये सर्क्युलेट होतं आणि ब्लडमध्ये काय करते टॉक्झिसिटी प्रोड्यूस करतं, त्या कंडिशनला आपण म्हणतो सेप्टिकेमिया. ब्रेन ॲप्सेसेस सेम कंडिशन, ब्रेनमध्ये काय करतं इन्फेक्शन कॉज करतं. आणि लक्षात, इट इज ऑल्सो युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ विन्सेंट डिसीज. दॅट इज इन्फेक्शन ऑफ ओरल कॅव्हिटी अँड इट इज युज्ड टू ट्रीट बॅलॅन्टिडियासिस इज डायरिया टाईप सिम्पटम्स ड्यू टू बॅलॅन्टिडियम कोलाय. ह्या प्रोटोझोआमुळे होणारा डायरिया त्याला आपण म्हणतो बॅलॅन्टिडियासिस. ह्या प्रकारच्या प्रोटोझोअल इन्फेक्शनवर ट्रीट करण्यासाठी हा मेट्रोनिडाझोल यूज करतो. आपल्याला माहिती इट इज अ मिक्स टाईप ऑफ ड्रग. बघा त्याचे फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन, टॅबलेट, इंजेक्शन अँड सपोजिटरी. ब्रँड नेम आहे फ्रॅजिल, मेट्रोक्विन आणि मेट्रोक्विनॉल. कोणता आहे मेट्रोक्विन आणि मेट्रोक्विनॉल. हे झालं त्याचं ब्रँड नेम. आता बघायचं आहे आपल्याला हॅलोजिनेटेड हायड्रॉक्झिक्विनोलिन. आता सिम्पली बघा हॅलोजिनेटेड हायड्रॉक्झिक्विनोलिन आहे म्हणजे काय आहे, इट इज अ 8 हायड्रॉक्झिक्विनोलिन डेरिव्हेटिव्ह. आता मला सांगा बरं 8 हायड्रॉक्झिक्विनोलिनचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती काय, इथं बघू आपण क्विनोलिनचं स्ट्रक्चर. हे झालं क्विनोलिन. नंबरिंग द्या 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 8 5 6 7 8 8 हायड्रॉक्झी म्हणजे 8व्या कार्बन ॲटमला काय आहे OH गुळ. काय म्हणते बघा, इट इज अ 8 हायड्रॉक्झी क्विनोलिन डेरिव्हेटिव्ह इन विच 2 आयोडीन ॲटम्स आर अटॅच ॲट अ 5 and 7 पोझिशन. 5व्याला आणि 7व्या कार्बन ॲटमला काय अटॅच होते आयोडीन अँड इट इज अ 8 हायड्रॉक्झी क्विनोलिन डेरिव्हेटिव्ह. 5व्या आणि 7व्या कार्बन ॲटमला आयोडीन अटॅच होतं त्याला आपण म्हणतो आयडोक्विनॉल. काय म्हणतो आयडोक्विनॉल. सिमिलरली क्लिओक्विनॉलसुद्धा आहे. क्लिओक्विनॉलमध्ये काय सिमिलरली तो पण तेच आहे 8 हायड्रॉक्झी क्विनोलिन डेरिव्हेटिव्ह. त्या ठिकाणी फक्त 5व्या पोझिशनचा आयोडीन ह्या 5व्या पोझिशनचा आयोडीन कशाने रिप्लेस होतो क्लोरीननी जर रिप्लेस झाला. बाकी हा 7व्या पोझिशनचा आयोडीन जशाला तसं फक्त 5व्याचा आयोडीन जर क्लोरीनने रिप्लेस झाला तर त्याला आपण म्हणतो क्लिओक्विनॉल. काय म्हणतो क्लिओक्विनॉल. आणि बोथ आर द हॅलोजिनेटेड हायड्रोक्विनोलिन्स. इथं आपण स्टॉप करू. हा झाला आपला अँटी अमैबिक ड्रग. आता आपण नेक्स्ट लेक्चरला आपल्याला बघायचं आहे की अँटी मलेरियल एजंट काय असतात ते. थँक्यू.